नमस्कार. मी भूषण राजेंद्र पवार, अनुभवी गिर्यारोहक, कल्याण डोंबिवली शहर. नुकतीच एक बातमी हातात आली की इर्शाल गडावरती एक ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला. शक्यतो मृत्यूचं कारण असं सांगण्यात येत आहे की हीट स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक असं कारण त्याचं सांगण्यात येत आहे. तर ह्या तापमानामध्ये किंवा या उन्हामध्ये शक्यतो सह्याद्रीमध्ये फिरणं आपण टाळलं पाहिजे. अनुभवी मंडळींना सुद्धाही या उन्हामध्ये त्रास होतो. जी अनोळखी मंडळी आहेत सह्याद्रीमध्ये किंवा जी अनोळखी मंडळी आहेत, ज्यांना सह्याद्री हा एक्सप्लोअर करायचा असतो, त्यांनी शक्यतो उन्हामध्ये फिरणं किंवा उन्हामध्ये ट्रेक करणं टाळावं, जेणेकरून आपल्या शरीराला होणारा त्रास हा कमी होईल किंवा होणार नाही. सह्याद्रीमध्ये जर का सह्याद्रीचा आनंद घ्यायचा असेल तर आपण शक्यतो नाईट ट्रेक करावा. सोबतच जास्त आमच्यापेक्षा आपण पाणी ठेवायचं आहे. खाण्यासाठी मुबलक प्रमाणाचा आपल्याला खाऊ ठेवायचा आहे आणि ट्रेक करायचा असेल तर आपण नाईट ट्रेक करावा, जेणेकरून आपल्या शरीराला कुठेही प्रॉब्लेम होणार नाही. लक्षात ठेवलं पाहिजे की ट्रेकिंग जर की करायची असेल तर कुठेही आपल्याला आपल्या जी शरीराची क्षमता आहे तिला पाहता आपल्याला ट्रेक करायचा आहे, जेणेकरून आपल्या शरीरावरती अतिताण पडणार नाही आणि त्याचं रूपांतर मृत्यूमध्ये होणार नाही. तर विशेष काळजी घेत चला. ऊन खूप जास्त आहे. ट्रेकिंग करायचं असेल तर फक्त रात्रीचा ट्रेक करा आणि मुबलक प्रमाणात पाणी घ्या. शरीराची क्षमता बघून आपल्याला ट्रेक करायचा आहे, जेणेकरून असे धोके आपल्याला या सह्याद्रीमध्ये टाळता येईल.